तर गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजले 5 सकाळचे 9. म्हणजे आता तिकडे शेताकडे आलो पाहिजे मी पटकन गेले बेगीन उठून. म्हणजे बेगीन काय म्हणता येत नाही. आता समजा आलो बा लवकर, म्हणजे 9 वाजता आलो नाही, 9च्या अगोदर आलो समजा. अंदाजी 8 साडेआठला तिथे वानेर गिनेर पाहिले. वानेर होते खाली, ते वानेर समजा लांब पळून इकडं पुन्हा आता इकडं आलो खोपीकडे आपले व्हिडिओ बनवले. म्हणजे कसं आहे शेताकडे आल्या मी व्हिडिओ केला नाही. म्हणजे कसं अगोदर आपले समजा कामं करायचे मग व्हिडिओ बनायचा, हा का नाही. आता व्हिडिओच्या नादी लागलं तर वानेर सगळे समजा खाऊन घेते, हा का नाही. त्याच्यानं तर चला एकदा पुन्हा एकदा चक्कर मारू आपण, हा का नाही. वानेर गिनेर आले का पाहू आणि जरा थांबवून मग जाऊ आपण घरी, हा का नाही. तर मूग समजा आता वाळायला मंडळी कुठं अर्धा वानेर खाल्ला 2दा. जेवढे शेंगा सापडले तेवढा तोड घेऊ आपण, हा का नाही. आज तर नाही समजा तोड समजा बहुतेक आज तर जमत नाही. उद्या किती तोडू नाही तर परत तोडू, हा का नाही. तर मंडळी आता आपल्याला आज काम तर काहीच नाही. आज आपल्या घरी कार्यक्रम पण आहे, कारण आमच्या बापूची पुण्यतिथी आज घरी. आणि पुन्हा आपल्याला म्हणजे मला जायचं बा हिंगोलीला आपल्या बाळाला घेऊन जायचं दवाखान्यात. ते ट्रीटमेंट राहिलं ना, है का नाही. तर डॉक्टरनं बोलवलं होतं समजा आज. ते काहीतरी समजा स्विगी काढतील आज हाताची, चेकअप करतील पुन्हा, है का नाही. त्याच्यानं ते आपल्याला समजा जरा लवकर जावं लागते. म्हणजे कसं आहे जरा उशीर झाला ना तर पुन्हा एक तर समजा 1 का 2 वाजता समजा दवाखाना बंद होते. म्हणजे डॉक्टर जातात कुठेतरी सुट्टीवर जातात. पुन्हा 4 वाजता दवाखाना उघडते. त्याच्यानं आपल्याला समजा 1च्या अगोदर समजा आपल्याला जावं लागतं हिंगोलीला, सगळ्या दवाखान्यात. त्याच्यामुळं म्हणजे कसं आहे उशीर झाला तर मग अवघड होईल. पुन्हा कसं जरा पाणी पाऊस दिवस येत नाही, है का नाही. आज जरा बरंच ऊन पडलं. पहाटे समजा लेच आबळा आला बा, नाही 5 कामच होते एवढं. मला वाटलं की लेच पाऊस येते करून, पण पाऊस का आला नाही बा. खरं म्हणजे पावसाचा उघडा पाहिजे बरं खरं. मग कसं जरा कदूर आलेला आहे पावसाचा, ठीक आहे नाही. तर खोपीत मी जरा जाळ केला होता, म्हणजे असंच टाइमपास म्हणून, है ना. त्याच्यानं ते पाहिजे आपल्या कराळ किती मस्त निघलं पा. हे पाहिजे कराळ आहे. याला कोणत्या भागामध्ये याला कृष्णी म्हणतात, कृष्णी, है नाही. म्हणजे इकडं कोणीकडे इकडं नाशिक जे भाग आहे ना, नाशिक भागामध्ये याला कृष्णी म्हणतात. कराळ कोणीच म्हणत नाही. कराळ म्हणजे काय समजत नाही लोकांना तिकडं, है का नाही. म्हणजे कसं मी तिकडे राहिलेलं आहे नाशिकला, त्याच्यामुळे म्हणाले मी याला कृष्णी म्हणतात, तिकडं आपल्याकडे कराळ म्हणतात याला, है का. तर म्हणजे चला आपण आता काय करू, आता खाली पाहू जर असं, है ना. वानेर गिनेर असलं तर जवळपास पाहू. त्यानंतर आपल्याला समजा आता बरंच काम राहिलं घरी, पण आंघोळ करायची राहिली, जेवण करायचं राहिलं. कसं आहे पाहिजे नसा झाला असतो घरी. तर कसं आहे आपल्या घरी आता पाहुणे आल्यात, म्हणजे कोण आपल्या सासू आल्यात. त्याच्यानं जरा टाईम होतेच. मी इकडे फक्त समजा आपला चहा घेऊन फक्त आलो शेतात. चहा तर मी पित नाही, दूध पित असतो मी. पण दूध पिणं म्हणजे समजा कसं जरा सांगणार बरोबरच नाही, है का. त्याच्यानं चहाच मला लागला ना तुम्हाला. तर मी चहा काऊन पित नाही माहिती आहे तुम्हाला सांग का. खरं म्हणलं तर मला डॉक्टरनं चहा प्यायला सांगितलं नाही. म्हणजे पत्ती नको पिऊ नको, है का. पत्ती जमत नाही मला. म्हणजे कसं आहे मला एक ॲलर्जी आहे चहाची, म्हणजे पत्तीची ॲलर्जी आहे. म्हणजे पत्तीची नाही, जे समजा गरम वस्तू आहेत ना त्याची ॲलर्जी आहे मला. पण म्हणजे जसं की मसाले मला जास्त खायला जमत नाहीत, चहा नाही प्यायला लागत. जसं की केळं समजा, केळं पण जमत मला जास्त करून. पपई म्हणजे कसं जरा गरम राहते वाटते वस्तू त्या. पपई पण जरा गरमीची असते वाटते बहुतेक, मला का माहीत नाही बरं. म्हणतात डॉक्टर लोक, मला डॉक्टरनं सांगितले नाही खायला पपई खायला सांगितले. पण कसं आहे लिमिटमध्ये. केळं पण जास्त खायला नाही सांगितलं मला. चहाचा आधी बाळातच नाही, चहा नाही, मसाले जास्त नाही, तर काय घरचे वापरतात मग मसाले, का ना भाज्यात. वानेर गिनेर ते दिसे ना इथं काय खाल्लो इथं चक्कर मारून पुन्हा. तर म्हणजे वाडको मी इकडे टेकोळी पाहिलं ना, टेकोळी सापड नाही बाबा. म्हणजे कसं आहे जरा पाऊस पडायला लागला नाही, मला टेकोळी निघतील, पण टेकोळी काय निघले नाही भाऊ, है ना. आणि आता हे आपल्या काकड्या पहा, काकड्या आता आपल्या सरल्या सगळ्या, है ना. सगळ्या मोठ्या काकड्या राहिल्यात. त्यापाहिजे काकडी पहा मोठी मोठी सुद्धा ही तशी सगळ्या मोठ्याच्या काकड्या आहेत. बारक्या काकड्या सगळ्या संपल्या, है ना. हे पाहिजे चट काकड्या संपल्या आपल्या. आता तिकडे पण संपल्या सगळ्या काकड्या. ते म्हणजे आता काय करू माहिती का आपण, आता काही दिवसांनी गेले जे आहेत ना काकड्याचे ते आता उपटून टाकू आपण, है ना. म्हणजे कसं आता
का कामी नाही आता कामी आहे तर माझं काकडे संपल्या ना ह्या त्याच्यानं तुम्ही काय उपयोग नाही त्याच्यानं काय करू आता उपसून टाकू आणि आता वाखरू आलं आमच्या काहीतरी आपण पेरू का नाही पुढं चालून काहीतरी पेरायच्यासाठी आपण पाहू आहे का नाही काय काहीतरी करून बहुतेक बाबा करडी पेरू शकत है नाही म्हणजे कसं आहे तेल गिल काढू आपण करडीचं है का नाही तेल ना ते समजा भाजी खाईल त्यानंतर करू समजायची है का नाही बहुतेक करडी गिरडी ना काहीतरी टाकू आपण तर आपले समजा पाहिजे होतं भेंडी पण आता लागायली भेंडी काय सरली नाही भेंडी राहू देऊ आपण काम पडतं ते काकडे गिड उपटून टाकू हे बाई भेंडी आपली भेंडी काना खाली काय म्हणतो बाई हे बाई पाला खाला काना भेंडीचा हे का पण भेंडी मस्त लागली होती इथं बघ किती मोठी भेंडी झाली बाई हे बाई हे का हे काना खाली काढू वांदेरानं खाली का काना खाली काढून टाकू हे का बाई निबर भेंडी ते चावली नाही काढू पानं तोडी का म्हणून भेंडीने तोडी का कान तोडी आपल्या भेंडीच म्हणायचो काय म्हणतात त्याला वांदेरा हां वांदेरा तोडी काढू बाई काकड्या आल्या बाय ह्या मोठ्या काकड्या आल्या हे लांब काकडी बरं लागेल समजा आपण काय करू ज्या मोठ्या काकड्या आहेत ना लांब काकड्या त्या ठेवून देऊ आपण बाकीचे येलं तोडून टाकू आपण हे काकड्याचे हे दोडके गिडक्याचे मस्त लागेल दोडके राहू देऊ हो ना आणि इथं पाहिजे कलांगडू पाहायला लागलं मस्त की एवढं झालं समजा काही कलांगडं आम्ही तोडलेत घरी नेलेत आम्ही तोडू काही केली तर काहीची भाजी केली आम्ही कलांगड्याची हा भाई इथे एक कलांगडू बा हे भाई इथं एक कलांगडू आहे बरी लागली कलांगड आता इकडे एक त्या तिकडे कलांगडू आपण काय करू काकडी होता घरी खालं कवळी एक हो ना हे काकडी मग ते निबर राहिलेली हो ना आपण काय करू कवळी काकडी पाहू एखादी ती जरा लई निबरच राहिली चला मग काकडी पाहू आता इथून घेत असली तर कुठेच पाहू आहे का ना हे बाई या ती काकडी हे बाई सापडीमध्ये हे बाई तशी ही काकडी आपण तोडू आणि घरात जाता खाऊ आपण आहे ना हे बाई काकडी मस्त कवळी आहे बाई इकडे पण काकड्या संपल्या काही मोठ्या काकड्या हा ना चला मग हे बाई शेपू आहे माझं शेपू कसं काय वाढं ना शेपू नाही संभार नाही वाढन आपला त्याला खरं मला खत पाहिजे होतं ते शेपू दोन संभार आलं पण खत आपल्याकडे युरिया खत नाही संपले आणावं लागते आपण काय करूया तशी टेकून निघले का पाहू एकदा या बांधायला हो ना या इथे गवतात टेकुळे सापडतात पण आपण पाहू एकदा निघले का नाही तर इथं टेकुळे दिसेन तर खरी गवताले वाढते दिसेनात नसेल बहुतेक हे पाहिजे आपलं हे वासळावर पलाय मंदिरानं हो ना इकडे वाल आहे आपला चेक केला खाऊन मंदिरानं आहे का नाही याला काय ठेवून काय फायदा नाही हे वाल आलं हो ना काय मग चला जाता घरी मांदेर तर दिसत नाही जवळपास कुठंच ते तिकडे खालीच कर मांदेर बघा ना पा इथे एक कलांगडू निघलं पा आपलं कलांगडू फुटलं एक एकदम मस्त झाले मोठं इकडे याला पण मस्त आता फुलं गेलं लागली कलांगडाला या इकडे कलांगड लागले पाहू बरं आपण इकडे फुलं लागलीत कलांगडाला या इथं अडचणीत इकडे दिसेल तर खरी फक्त फुलं दिसेल तिकडे कलांगडाला ह्या बाई फुलं इथं इथं खराब झाले काय हे इथं कलांगड लागलं होतं खराब झाले ना कसं काय खराब काम आहेत बहुतेक चढे का पाण्यानं हा ना चला मग जाऊ वरी आता
गवार तोडी काढला आम्ही. आता बहुतेक त्याची भाजी करते घरी का नाही गवाराची. पाय इकडे. तर मग मंडळी आता काय करू आपण, आता खोपीकडे जाऊ जरासं हो ना, जरासं बसू हो ना. येतं पुंगी बाजू आपण हो ना, म्हणजे कसं वानरा कळेल की बाप्पा समजा कोणतरी शेतात आहे हो ना. माणसं गिनसं जरा समजा चाळ गेला जरा येतात जाऊ वांजीर पहा. म्हणजे आता पुन्हा वाळायला पहा 2-3 मिनटातच वाढकं मस्त ऊन पडलं होतं आणि पुन्हा आता आबळायला मरणाचं लगेच हो ना. आता हे आपलं सोयाबीन पहा, ही आपली लागवण सोयाबीनची. तुम्हाला तर पहिले सांगलेली आहे का नाही. याला एवढा भारी माल आहे मसाला सोयाबीनला पाहायचं कामच नाही तसं. म्हणजे कशामुळं हे आपण लागवण केली आहे का नाही. तर तुम्हाला शेंगा दाखवतो पहा. हा बाई शेंगा पहा तुम्ही. हे बाई शेंगा हा का, खूप शेंगा येतात याला. तर मंडळी आता मी घरी चालू पहा. आता अंदाजे समजा 10:30 वाजता येईल. म्हणजे कसं आहे खूप टाईम झाला मला त्याची शेतामध्ये. तर आता मला आता घरी जाऊन आता आंघोळ करायची, जेवण करायचं, त्यानंतर तयारी करून हिंगून जायचं मला हा नाही. कसं आज आपल्याला बरंच काम आहे. तिकडून जरा लवकर पण यावं लागते मला. म्हणजे कसं आपल्या घरी कार्यक्रम आहे ना आज पुण्याची असल्यामुळं. तू वाननेर कितनेर तर दिसले तर नाही बुवा हा ना. होते वाननेर आता तिकडे पळवले ना. ते येतात का काय येतात कोण वाटतं का नाही. काय म्हणता चला जाऊ आता घरी. मस्त ऊन पडत असंच ऊन पडा पाहिजे खरं मला जातात 10-12 दिवस तरी हा ना. म्हणजे कसं आहे जरा लय कदूर आला मला या उन्हाचा बस हा नाही. 5 काम नाही येत. कसं आहे चिखलन लय मांदळ असं हा नाही. चालायला कटाळा चिखलानं. तर मग चला म्हणजे आता जाऊ पटापट घरी हा नाही. तर या व्हिडिओ पण आपण आता इथंच एंड करू आपण हा नाही. तर मंडळी चला मग आता नवीन आता व्हिडिओमध्ये भेटू. आता तुम्हाला जर हे व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा हा नाही. आणि आपलं चॅनल जरा हे करा, सपोर्ट करा तुम्ही हा नाही. म्हणजे कसं आहे आपल्या गरीबाचं चॅनल आहे का नाही. मोठे लोक नाही, आपण शेतकरी माणसं आहे का नाही. तर शेतकऱ्याच्या पोरा जरा पुढं जाऊ द्या तुम्ही का नाही. चला मग नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या. गुड बाय.